मग कुठले हो? अरे शिवसरचीच की. ओके ओके. गावाकडले माणसं भेटल्यावर चांगलं वाटतं, आनंद वाटतो आणि मित्रांची भेट झाली वाटतं अजून मस्त वाटते. ओके. भाऊनी आपल्यासाठी हे आणलंय लाडू बिडू. सरांना एक दिले आणि मला एक दिले. आप कहाँ से आए सर? मैं पुणे से आया हूँ सर. अमरनाथ यात्रा के लिए आए? हाँ नहीं, मैं ऑल इंडिया घूम रहा हूँ सर. मित्रांनो तर आलोय आता हिरोच्या सर्व्हिस सेंटरला. भाऊनी सगळं गाडीचं काम वगैरे करून घेतलं. भाऊला म्हणलं किती पैसे द्यायचे, तर भाऊ म्हणतं 1-2 लाख. मित्रांनो तर फायनली पोचलोय आपण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. वेलकम टू RCC. फायनली सर आल्यात जे आपल्याला फोन करत होते. हे संदीप सर आहेत आपले श्रीगोंद्याचे, आडळगावचे. भात आहे, वरण आहे, सरांनी तूप टाकलं इथं, डुबळी मिरची, बटाटा आहे, रोटे आणि ही पाहू शकताय चटणी. किती चटणी आहे ती, दादानी जवसाची चटणी आहे. अजून गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो हा आहे आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्राचा दिवस आहे 17वा. आता 17व्या दिवशी आपण आहे श्रीनगरमधील एका गुरुद्वाऱ्यामध्ये. आजचा प्रवास राहणार आहे आपला श्रीनगरकडून सोनमार्गच्या दिशेने. तर वाटेमध्ये आपल्याला 2 ठिकाणी आर्मी जवान आहेत, त्यांचा फोन आला आहे, तर त्यांच्या इथं पण थांबायचं. इथं पाहूया आजचा प्रवास कसा होतोय. मित्रांनो तर सकाळ सकाळ गुरुद्वाऱ्यामध्ये जेवण करूनच निघत आहे. तर सकाळ सकाळ 9 वाजल्यापासूनच जेवण चालू होतं गुरुद्वाऱ्यामध्ये. मित्रांनो तर फायनली आपण इथं आता निघतोय. जवळपास मागील 4 दिवसापैकी 3 दिवस आपण मुक्काम इथंच केला अशा पद्धतीने आहे. तर चलो, तर कुठलं कसं जायचं, लेफ्ट जायचं आहे. ओके चला. चार्जिंगला लागला आहे. मित्रांनो तर पाहू शकता इथं आता निघालोय. सगळे उर्दूमध्येच पोस्टर लागलेत आणि तो इराणचा जो ह्यो आहे ना, ज्याचा आता ह्याच्यात युद्धात हे झाला मेला, मुख्य काय होतं ते पंतप्रधान, त्याचे फोटो इकडे सगळीकडे लागलेत आणि सगळं उर्दूमध्ये लिहिलेलं आहे. इथं पाहू शकताय. खालमी काय नाव होतं त्याचं, कुठलंही सर. जैन सर. हां ओके ओके ओके. मित्रांनो तो भाऊ पंजाबचे आहेत आपले. ओके ओके चलो. जय हिंद सर. जय हिंद सर. मित्रांनो अशा प्रकारे आपण आता निघालोय बाहेर. तिथलं एक आपल्याला आर्मीवाले सर आहेत, त्यांना भेटायचं 28 किलोमीटर नंतर ना, पुढं 30 किलोमीटर नंतर एक जण आहे. मित्रांनो तो पेट्रोल टाकतोय. मित्रांनो तर पाऊस अजून इथे एवढा झाला नाहीये, त्यामुळे इतकी हिरवी डोंगर नाही आहेत. चला, इथं आपले एक भाऊ आहे, त्यांनी लोकेशन पाठवली होती ब्युटी पॉईंटची. बघू अजून इथलं 1 किलोमीटर पुढे. मित्रांनो तर फायनली आपले आर्मीवाले सर भेटले. मी आलेलो पाहून सरांनी पहिले कोल्ड्रिंक घेऊन आले, दुकान बाजूलाच होतं. तर सरांचे धन्यवाद. सरांना भेटून चांगलं वाटलं. मग कुठले हो? अरे शिवसरचीच की. ओके मला ओके. काय वाटलं तुम्ही जम्मू काश्मीर. मी मिरज. अरे आता ह्याला गीतेला फोन केलता, पांगुळ गावांचा आहे. सुनो, 1 नंबर सेक्शन पे आ गया वो।
थांबा ना आता येते 15 मिनिटात गाडी येते. बरं बरं. हॅलो पुढे आम्हाला झाले आम्हाला आपण पूर्ण लेला टाकला. हॅलो हां बोला की सर. मस्त इथं फिरायला. सोनमार्गला थांबणार आहे 0 पॉईंटला. हां तुमचं काय नाव आहे? समजत हां प्रॉपर मिळत गाव का? वगैरे हां लावतो रे लावतो नंतर. साहित्य आणा. नाही तर तसं थोडं 1-2 तासांनी येतो मी. इथं थांबतो. एक सर भेटलेत त्यांच्या तिथं थोडा वेळ. इथं रेंज पण आहे. 1-2 व्हिडिओ अपलोड करून मग सरांपाशी थांबतो आणि मग तिथं पोचतो. हां थांबतो बरं बरं थांबतो. आज येतो तुमच्या इथं मुक्कामी. काय अडचण नाही. ओके नाही तुझं आतमध्ये घे ना. गाडी तिकडून घेऊन आणते. ओके ओके हां हां ओके आम्ही प्रत्येक वेळेस येतोच ना. ओके ओके आता एवढ्याच पुढे खाल्ली. शेअर करा. जम्मू पासून व्हिडिओ बघ. आयला म्हणलं वाहक पुढे घुसला काय गाड्या म्हणून टाकला. आम्ही चालू टाकला. हर हर महादेव. मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा. तेथील दिवस आहे 70वा. आता 70व्या दिवशी मी आहे आता जम्मू काश्मीरमध्ये म्हणजे श्रीनगरकडून आपण सोनमार्गकडे निघालो होतो. तर गंधर्बली या ठिकाणी आपले हे सर आहेत श्रीगोंद्याचे. तर हे सर भेटले होते आपल्याला. सरांना भेटायसाठी थांबलो होतो. तर तेवढ्यात हे एक पुढं जाऊन गाडी थांबली आणि हे दादा चालत तिकडून माघारी आले. दादा कुठले तुम्ही? आष्टीचे. दादा पण श्रीगोंद्याचे नाही बीड जिल्ह्याचे होय. तर ह्या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं एकदम. आपली मराठी माणसं इतक्या लांब भेटल्यानंतर आपण कुठं महाराष्ट्रातनं जम्मू काश्मीरमध्ये इतक्या लांब आपली मराठी माणसं भेटलो. खूप भारी वाटलं. आता त्यांची रिॲक्शन काय बघूया. काय म्हणताल तुम्ही दादा? बस म्हणजे पहिले तर एवढ्या लांबून आपण इथं आलो आहे आणि आपले माणसं इथं भेटल्याच्या नंतर वेगळाच आनंद असतो. त्याच्यामुळे आम्ही पुढे जाऊन माघारी आलो आणि तुम्हाला बघितलं. ओके म्हणलं यांना भेटायचं आहे आपल्याला. आम्ही तुमच्या रील्स वगैरे बघत होतो, फॉलो करत होतो तुम्हाला. तुमचे व्हिडिओ पाहिले होते पण सपोज बरं झालं भेटले तुम्ही आम्हाला. मागच्या वर्षी त्यात तुम्ही लद्दाखची ट्रिप बाय 2 व्हीलरवर केली होती. यावेळेस आमचाही प्लॅन आहे की आम्ही 4 व्हीलरने आता लेहमध्ये जाणार आणि तिथून आम्ही रेंटेड बाईक घेऊन आम्ही लद्दाखचं पूर्ण सर्किट आम्ही कम्प्लीट करणार. ओके असा आमचा पूर्ण प्लॅन आहे. ओके तुम्ही काय म्हणणार? ओके तर मित्रांनो ह्या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो. हर हर महादेव. हर हर महादेव. भाऊनी आपल्यासाठी हे आणलंय लाडू बिडू. सरांना एक दिले आणि मला एक दिले. धन्यवाद. एक कसं वाटलं तुम्हाला? हे खाऊन बघू. आपण 1000-2000 किलोमीटरवर आलो आणि भेटलो. तर मित्रांनो आता मी इथं निघून 70 दिवस झाले आणि 70 दिवसानंतर आपल्याला हे लाडू भेटलेले आहेत गायचे. तर चांगलं वाटलं. आता मी माझ्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करतोय, दादा बी रेकॉर्ड करतोय. तर चांगलं वाटलं. खाऊन पाहूया आपण, टेस्ट करून. संपूर्ण भारत यात्रा त्यामध्ये मी आहे आत्ता काश्मीरमध्ये आणि काश्मीरकडून आपण म्हणजे श्रीनगरकडून आपण सोनमार्गकडे निघालो होतो. तर वाटेत आपले हे श्रीगोंद्याचे सर भेटलेले आहेत. तर सरांनी माझं कालच बोलणं झालं होतं. तर सर म्हणले तुमच्या वाटतच आहे तर माझी भेट घेऊन जावा. तर सरांची भेट घेतली. आत्ताच सरांनी त्यांच्या आर्मीचा डबा वगैरे आला होता तर डबा वगैरे खाल्ला आणि आता पुढच्या प्रवासाला निघतोय. तर सर तुम्ही काय म्हणता? गावाकडले माणसं भेटल्यावर चांगलं वाटतं, आनंद वाटतो आणि मित्रांची भेट झाली वाटतं अजून मस्त वाटते. ओके ओके आल्याबद्दल धन्यवाद तुम्ही. ओके तर चला मित्रांनो ह्या सरांना भेटून खूप भारी वाटलं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो असं फील येतं आपले जवान इथं काय तर अजून आपले जवान भेटल्यावर कसा आनंद होतो हे तुम्हाला पाहायला भेटतं. सरांना भेटून चांगलं वाटलं. आता निघतोय सरांचा निरोप घेऊन पुढं निघतोय आता. हो मित्रांनो काय झालं सकाळी जेवलो होतो मी पण सरांचा लय आग्रह होता. मग खाल्लं थोडं. त्यांनी इतकं आणलं होतं बाबा म्हणलं मला नाही सरायचं. तर त्यांनी काय केलं भात त्यांनी स्वतःच खाल्ला. फक्त भाजींनीही दिलं मला. ओके चला अशा प्रकारे आहे. आता इथं कटिंग वगैरे करून मग जाऊ पुढं. मित्रांनो तर काय सुंदर डोंगर दिसायला लागलेत. आता खरं आपण पहाडामध्ये प्रवेश करणार आहे मित्रांनो. तिथनं पुढं गाठी रोड चालू होतोय. तर अजून पाऊस एवढा झाला नाही, एवढी हिरवळ नाही आहे पाहिजे असं. तर इथं असलं सुंदर दिसतेच नाही डोंगर भाऊ. वाव जसे डोंगर आपण ह्याच्यात पाहिले होते पहलगामला गुलमर्गला तसे सुंदर डोंगर दिसतात.
चला इथं 4 व्हीलर इथे जय हिंद सर। सर ये इधर सलून वाला इस तरफ मिलेगा किधर? क्या चीज? ये सलून बाल काटने का इधर किधर है? बाल काटने का हाँ आगे जाके या तो रास्ते में आगे मिलेगा, थोड़ा आगे जाना पड़ेगा। आगे कौन सा गाँव है? आप कितना दूरी पे देखा रहा है? नहीं मैंने डाला ही नहीं मैं अपने। एक चप्परगुंड में मिलेगा क्या? सफरगुंड में तो सैलून नहीं है मेरे ख्याल से। सफरगुंड तो दिखने वाला ज़्यादा कुछ नहीं है, लेकिन सफरगुंड में तो आपको बड़ा मार्केट नहीं है एक भी। वायुल में वाइल्ड ब्रिज, वहाँ वाइल्ड ब्रिज थोड़ा आगे है, आगे जाना है। उधर है क्या मार्केट? हाँ, हुआ थोड़ा सा मार्केट में इतना नहीं, लेकिन टूरिस्ट वगैरह रुकता है वहाँ पर। ओके जी दुकान ही है, बिजनेस पूरा होटल वगैरह खाने का, ओके जी पंजाबी होटल वगैरह। ओके ओके। सफरगुंड तो आपको कंगना में ही मिलेगा अभी? हाँ? कंगना में मिलेगा? कंगन में तो मिल आ गया ना वो अंदर था नहीं तो आप छोड़ के आ गया ब्यामा बोल के, वहाँ हाँ। मिल जाता। कितना दूर? ब्यामा आप किधर से? वेस्ट बंगाल से? मैं महाराष्ट्र से हूँ। ओके जी चलो थैंक यू। आप कहाँ से आए सर? मैं पुणे से आया हूँ सर। अमरनाथ यात्रा के लिए आए? हाँ नहीं मैं ऑल इंडिया घूम रहा हूँ सर। अच्छा, दूसरे पर्पज के लिए हाँ घूमते रहो। हाँ यात्रा भी जाऊँगा तो जाओ। ऑल इंडिया घूम रहा हूँ मैं। अभी आपको बार्बर के पास जाना है, हाँ कहाँ बाल काटने के लिए? आगे थोड़ा जाइएगा, बाइक साइड आपको। ओके जी ओके थैंक यू सर। आपसे मिलके बढ़िया लगा सर। ओके आप क्या उंगली में क्या लग गया? थोड़ा कट लगा। ओके जी थँक यू सर। मित्रांनो तर तो पोलिसवाला होऊन म्हणला माझा व्हिडिओ काढ म्हणून घेतला। मित्रांनो आता कटिंग करूया। ओके भाई यार कितने नंबर है कटिंग करने की? तू भी करता है क्या भाई? मित्रांनो तर फायनली आपण वाला आगे है, उसको वहाँ क्यों है उधर? ओके थोड़ा सा आगे। मित्रांनो तर फायनली आपण आलोय कटिंग करायला। आता कटिंग करतोय भाऊ, कारण केस लय विडी आकडी व्हायला लागली होती माझी हेल्मेट मध्ये। तर कटिंग करूया, थोडी दाढी पण कमी करूया आणि 1 ही मिनिट में आया मैं। मित्रांनो कटिंग वगैरे झाली आणि आता आपण निघतोय पुढच्या प्रवासासाठी। तर चला आपल्याला आता जायचंय कंगना इथे। आजचा मुक्काम आपण एका आर्मी कॅम्पमध्ये करणार आहे। त्याच्या अगोदर जाण्या अगोदर हे भाऊ काय म्हणताय बघूया चला। हाँ क्यों नहीं मजा आया? मुझे बाइक चलानी नहीं आती है। हाँ मेरा भी शौक था बाइक चलाना नहीं आता है? अभी तक बाइक चलाना नहीं सीखा क्या? फिर 4 व्हीलर कितना खर्चा हो गया? हाँ खर्चा कितना आ गया? खर्चा तो बहुत होता है यार। हाँ पेट्रोल है, खाना है, रुकना है। बढ़िया खर्चा है पहले पेट्रोल। हाँ पहला पेट्रोल है, रात को होटल में रुकते अपने टेंशन में। टेंट भी लगते हैं कभी। अब इधर किधर टेंट लगाएंगे? इधर हाँ हाँ ऊपर मिलेगी मौका ही मौका है। हाँ इधर पहले से इतने आर्मी वाले हैं तो किधर टेंट लगाने देंगे? उधर आप जन्नत में जाओगे। हाँ ऊपर मजा है। हाँ ऑल इंडिया टूर है। हाँ हाँ कितने स्टेटों में घुमा? रील्स बनाते हो आप? हाँ हाँ हमको नहीं चलाना। हाँ हाँ ओके ओके हमको नहीं चलाना। हाँ तुमको चढ़ा दूंगा। ना ना मैं गलती नहीं करता। ओके थैंक यू। चलो आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा।
जय हिंद सर. मित्रांनो तर आता निघालोय. आता 5 किलोमीटर राहिले इथलं फक्त कटिंग. जय हिंद सर. मित्रांनो तर कटिंग वगैरे केली. आता पुढच्या प्रवासाला ते पुढचा प्रवास कुठं आज इथंच मुक्काम करायचं आहे. चला 100 रुपयात दोन्ही कटिंग दाढी दोन्ही चालू. मित्रांनो ते राजस्थानचे भाऊ दिसतात दोन. चलो तिथं हा नदीचा पूल क्रॉस करतोय आपण आता. असा अजून एक पूल आहे. 2 पूल आहेत या रोडला. नदीला पाणी आहे का? नदीला पाणी पण आहे. गढूळ पाणी थोडं. ओके ठीक आहे. बराबर है आपके लोग इस बार लेकिन इधर से नदी है नहीं. ओके ओके. मित्रांनो तर ही आर्मी कॅम्प आहे. इथं आपल्याला थांबायचे आजचं मुक्काम आहे. ये बाई मिले भाई. कौन सा गाव है? मणिगाम PTS. मणिगाम. PTS मणिगाम. ओके ओके. मणिगाम यही है क्या? इधर हीरो का शोरूम किधर है? हीरो का शोरूम पीछे छूट गया. गांधर रोड पे. नहीं मणिगाम में भी है ना? मणिगाम में नहीं है, आगे है आगे. हाँ वो 2-3 मंजिली है बिल्डिंग. 2 मंजिली बिल्डिंग है उसमें. हाँ TVS वालों का हीरो को भी है. लेफ्ट साइड में पेट्रोल पंप, भारत पेट्रोल पंप आएगा उसके लेफ्ट साइड में. हाँ हाँ. कितना दूर? किलोमीटर 2 होगा बस. 2 किलोमीटर का. फिर उधर. हाँ थोड़ा जल्दी निकलो वरना रात में नहीं बैठेंगे. अरे इधर ही बैठने का है मेरे को. हाँ मैं हमारा भाई है इधर. तो भाई के पास रुकना है. इधर क्या रहने की कैंप है क्या? व्यवस्था है क्या? मतलब इधर यात्री को रुकाते हैं क्या रात को? यहीं पे रुकाते हैं. ओके ओके बेस कैंप नहीं है. ओके जी. चलो चल भाई. मित्रांनो तर आलोय आता हिरोच्या सर्व्हिस सेंटरला. भाऊ वागतोय का नाही काय माहिती. भाई हे भाई पहचाना क्या? पहचाना क्या मेरे को? क्या नहीं पहचाना क्या? नहीं मुझे पहचाना कि नहीं? अभी नहीं पहचाना. अरे पिछली बार लद्दाख जाने के लिए आया था तो इधर रुका था. तुमको वीडियो दिखाओगे तुम्हारा. अब क्या करना है? कुछ नहीं खाली चेक करना है. ये खाली इसका वॉल कैप खोल के ऑयल बाहर फेंक रहे. वॉल की सेटिंग देखो जरा. और ये क्या हो रहा है? ऐसा फुड़ कर रहा है. आया ना समझ में? ऐसा जो पेट्रोल में पानी जैसे मिक्स होता है तब कैसे कहता है ऐसा ऐसा हो रहा है. अभी कहाँ से आए हो? अभी तो मैं नीचे से आया हूँ सोनमार्ग से. अपना ये क्या आहे श्रीनगर से. शोरूमला आलेलो आहे आणि भाऊ आता वॉल हे करतोय. भाई चलेगा ना व्हिडिओ निघाला तो? अरे भाऊच्या इथं डबल आलोय मी परत. पहिले ते चेन टाईट होती. आता तुम्हाला दाखवतो आता. अशा प्रकारे चेन एक भाऊ तर चेन टाईट होते. मी एक भावाने वाल खोलल्यात आता. सेटिंग करना पड़ेगा क्या भाई? हाँ उसको सेटिंग करते हैं. चलो दूसरा बर्गर जल्द देता सर.
ही झाली बरोबर इसको चेंज कर दो मित्रांनो. तर फायनली ही पण नीट करून घेतले आता सगळं झालंय ओके मध्ये. बाकी काय राहिलं अजून सगळं आता ठीक आहे ओके झालंय आता. तर भाऊ बरोबर आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यामध्ये मी आहे काश्मीरमध्ये मित्रांनो. आणि आता आपण नव्हे लद्दाखकडे निघालोय. तर लद्दाखकडे जाण्याअगोदर नव्हे आपण आपल्या गाडीचं जे चेकअप आहे ते सगळं करून घेतलेले. आपण पंजाबमध्येच गाडीची सर्व्हिसिंग केली होती. तर हा आपला भाऊ आहे काश्मीरमधील कंगना या गावातला. तर ह्या भावापाशी मी मागच्या 2 वर्षापासून येतोय. 2024मध्ये पण आलतो 25मध्ये पण आलतो. भाऊनी सगळं गाडीचं काम वगैरे करून घेतलं. भाऊला म्हणलं किती पैसे द्यायचे तर भाऊ म्हणतो 1-2 लाख. तर भाऊनी 1 रुपया पण आपल्याकडून घेतलेला नाही आहे. आणि भाऊ तर मला काय म्हणला की आज के दिन हमारे साथ रेलो म्हणजे आजचे दिवस आपल्या त्यांच्यापाशी मुक्काम करा असं म्हणला. तर भाऊला भेटून खरंच भारी वाटलं. भाऊ भाई क्या बोलोगे आप? जैसे कि लास्ट 2 साल पहले यहाँ पे आए थे हमारे पास काम के लिए, तो हमने उस टाइम चेक किया तो आज 2 साल के बाद और हमारे पास आ गया यहाँ पे. तो मैंने उसको बोला आज आप हमारे पास बैठो रात के लिए, मगर ये माना बोला कि मेरा भाई यहाँ पे ड्यूटी के लिए है. तो ये माना नहीं. तो हमें बहुत अच्छा लगा कि ये दोबारा यहाँ पे आए. तो लास्ट जब 2 साल पहले यहाँ पे आया था, तो जब यहाँ पे और आया यहाँ पे, तो मुझे बहुत अच्छा लगा कि कस्टमर हमारे पास और आया यहाँ पे. ओके ओके. तो आप गाड़ी का क्या क्या काम किया? तो उसमें थोड़ा पेपर लूज आवाज़ करा था, हमने वो टाइट किया और चेन भी शोर करा था और ब्रेक भी कम लगे, तो हमने वो पूरा सेट किया. चेन ब्रेक टेपर सब कुछ सेट किया उसको. ओके ओके. तर मित्रांनो भाऊला नाही वेळ सगळं का जेवढं आवाज येत होता ना सगळं किरकोळ काय काम केलं. भाऊला म्हणलं पहिलं तू टेस्ट ड्राईव्ह घेऊन ये चढाव घेऊन जा. गाडी फडफुड फुडफुड करत होती. तर भाऊनी ती पण चेक केलं. बघूया आता कशी परफॉर्म करते गाडी आपली. जोजीला पासला चांगली परफॉर्म केली तर आपण लेहला आरामात पोचू. तर तुम्हाला पाहिजे असेल जोजीला पासला आपली गाडी कशी परफॉर्म करते तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला बाय बाय. ते भाऊला बाय बाय म्हणतो. चलो भाई किधर छोटू चलो मिलेंगे फिर हाँ अगले साल. तब तक रुकी इसके भाई के पास नहीं तो चला जाएगा दूसरी तरफ. हाँ ओके. मित्रांनो तर फायनली पोचलोय आपण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. वेलकम टू RCC. मित्रांनो हे पूल वगैरेची कामं करतात आर्मीमधले. त्यांच्या तिथं आपले ओळखीचे सर आहेत एक श्रीगोंद्याचे. मित्रांनो तर कॅम्पमध्ये आलो आहे आता आणि आल्याच आत यायचं काही शूट घेतला नाही आर्मी ऑफिसरांचा. तर ही पाहू शकताय आल्याच भाऊनी स्वप्नील भाऊ माझं नाव करीत होता पाटकचा. भाऊनी चहा आणि टोस्ट दिलाय तर भाऊचे धन्यवाद मनापासून. भाऊ गेला ड्युटीवर माझ्यासाठी आला होता तो ड्युटी सोडून. चला मित्रांनो तर फायनली सर आल्यात जे आपल्याला फोन करत होते. हे संदीप सर आहेत आपले श्रीगोंद्याचे आडळगावचे तर सर. तर फायनली भेट झाली. सर येतानीच घेऊन आले हे पाहू शकताय लिंबू पाण्याची बॉटल वगैरे घेऊन आले. तर धन्यवाद सर. सरांना लय आनंद झाला. ॲक्च्युअलमध्ये मला माहीत नव्हतं की इथं व्हिडिओ काढायला अलाउड आहे का नाही. तर त्याची पहिली रिॲक्शन घेतली असती. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यामध्ये मी आहे आता. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यामध्ये मी काश्मीरमध्ये आता. तर काश्मीरमध्ये आपण सोनमार्गकडून अरे हर हर महादेव मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यामध्ये नव्हे आपण श्रीनगरकडून आज सोनमार्गकडे जात होतो. तर तेथेच आपले श्रीगोंद्याचे एक सर आहेत. त्यांचा मधीच आर्मीचा एक कॅम्प होता. तर सर मला वैष्णवदेवीपासून म्हणत होते की तुम्ही आमच्या कॅम्पला एक दिवस मुक्कामाला या. तर फायनली मुक्कामाला आलोय. आता त्या सरांबरोबर व्हिडिओ सकाळ काढेल मी. तर इकडे बघा हा भाऊ आपला आहे पाटकचा आहे. ते सर आहेत श्रीगोंद्याचे अशा प्रकारे. तर मी आलोय म्हणून सरांनी जेवण रूममध्येच आणलंय. नाही तर तिथं डायनिंग हॉल पण आहे जेवायचा काय अडचण नाही. जेवण दाखवतं कसं आहे. भात आहे वरण आहे. सरांनी तूप टाकलं इथं. डुबळी मिरची बटाटा आहे रोटे आणि हे पाहू शकताय चटणी. किती चटणी आहे ती दादानी जवसाची चटणी आहे अजून लसणाची चटणी आहे कांदा आहे आणि हा एक फळ आहे काय म्हणते त्याला ॲलोकाटो आडू बुखारा म्हणून एक फळ आहे. तर अशा प्रकारचं
जेवण आहे आणि ही खिचडी यांनी स्वतः इथं बनवली हाताने. अशा प्रकारे आहे इथं मित्रांनो. अशा प्रकारे त्यासाठी फिरायला लागते असं आर्मीच्या इथं जेवण करायचं, मुक्काम करायचं, हे करायचं असेल ना तर लांब लांब फिरायचं असतंय. ओके, तर फॉलो नक्की करा अशाच माहितीसाठी. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. सरांभाऊ सकाळी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. ओके, The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील दिवस 71वा. ते 71व्या दिवशी मी आहे काश्मीरमध्ये. आणि काश्मीरमध्ये आपण चाललो होतो श्रीनगरकडून सोनमार्गकडे. तिथेच आपले एक संदीप काळे म्हणून श्रीगोंद्याचे सर आहेत, ते BROमध्ये कामाला आहेत. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे इंडियन आर्मीमध्ये कामाला आहेत. तर सरांनी आपल्याला काल राहायला बोलावलं होतं, तर सरांच्या इथं कालचा मुक्काम केला होता मित्रांनो. तर अशा प्रकारे आर्मी कॅम्प आहे आणि इथं पाहू शकता अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था होती. इथंच वॉशरूम होते आणि इथं अशा प्रकारे राहायची व्यवस्था होती. इथं आपला ओरवणचा एक भाऊ आहे पाटतचा, तिथं ते श्रीगोंद्याचे सर आहेत आणि सरांनी इथं मला व्यवस्था केली होती. अशा प्रकारे व्यवस्था झाली होती. तर काल रात्रीचं जेवण पण एक नंबर झालं, सगळं एक नंबर झालं. आता नाश्ता करायचा आहे, नाश्ता करताना तुम्हाला दाखवतो, त्या सरांची ओळख पण करून देतो. हर हर महादेव मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये मी आत्ता काश्मीरमध्ये आणि काश्मीरमध्ये आपण श्रीनगरकडून सोनमार्गकडे जात असताना सर हे गाव कुठलं? मणिग्राममध्ये नाही, हे आपले संदीप काळे सर आहेत, हे श्रीगोंद्याचे आढळगावचे आहेत. तर सर आपल्याला वैष्णोदेवीला असल्यापासून म्हणजे सर खूप दिवसापासून आपले व्हिडिओ पाहतात. सरांना खूप आवडतं कारण सर आर्मीमध्ये आणि सरांची जिथं सरांची कुठं पोस्टिंग होती ना तिथं सगळीकडे मी जाऊन आलो. तर सरांना लय भारी वाटतं की मी सगळीकडे फिरत असतो. त्यामुळे सरांनी मला राहायला बोलावलं होतं. तर काल इथं मुक्कामासाठी आलो होतो. मुक्कामानंतर आल्यानंतर हे आपले जवळचेच भेटलेत. माझं नाव करी स्वप्नील भाऊ म्हणून आहे, पाटतचेच आहेत, आमच्या इथनं एकदम जवळ आहेत, 10 ते 15 किलोमीटर. भाऊला भेटून पण चांगलं वाटलं. काय म्हणताल सर तुम्ही मग? त्याच्या अगोदर थांबा एक मिनटं बघा. असा सकाळचा नाश्ता करतोय, छोले भटोरे अशा प्रकारचा नाश्ता आहे. काल रात्रीचं जेवण पण एकदम टकाटक झालं, तुम्ही व्हिडिओ पाहिला असेलच. तर काय म्हणताल सर तुम्ही? मी सरांना वैष्णोदेवीला असल्यापासून तर फॉलो करतोय. त्यांना 10-15 दिवस झालं मी रिक्वेस्ट करतोय की तुम्ही आल्याच्या नंतर ज्या टायमाला लेहला जाताल तर त्या टायमाला आमच्यापाशी मुक्काम करून गेलंच पाहिजे. तर सरांनी आमच्यापाशी वेळातून वेळ काढून आमच्यापाशी मुक्काम केला, तो आम्हाला खूप आनंद वाटला. भाऊ काय म्हणतो? भाऊ म्हणजे सगळ्यात जवळचे मला इथं आल्यावर सगळ्यात जास्त मोटिवेशन मिळलं की एवढ्या दूर पण फिरून नाही का सगळ्या परिस्थितीवर मात करता येते. भारी वाटलं भेटून. ओके, तर मित्रांनो आपले जवान भाऊ इतक्या लांब असतात भाऊ. तर भाऊंचे म्हणजे एवढं लोकांना वाटतं तेवढी सोपी नाही लाईफ, पण चॅलेंजेस पण तेवढेच असतात मित्रांनो. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. मित्रांनो तर दादा चाललेत आता ड्युटीवर. तर स्वप्नील भाऊ आहे, तर स्वप्नील भाऊ थोड्या वेळात निघतो मी पण त्याला पण ड्युटीला जायचं असेल. आणि हे सर तुम्ही कुठले? तुळजापूर. हे सर आपले तुळजापूरचे आहेत. सगळे म्हणजे जवळपास 7-8-10 लोक इथं मराठी आहेत सगळे. चला, धन्यवाद सर. ओके, चांगला तुमच्यामुळे एकदम मस्त मुक्काम झाला. म्हणजे भारी वाटलं मला इथं थांबून. तर आता कॅम्पमध्येच आहे आणि इथं भाऊ म्हणतोय कॅन्टीनमधनं काय घ्यायचं असेल तर घ्या. कॅन्टीनमधनं घेऊया आपण. आपल्याला लागते ब्रश वगैरे घेऊ, कोलगेट आणि साबण वगैरे घेऊया. बाकी काय मॅगी वगैरे घेऊ, 4-5 मॅगी खायला, बाकी काही नको. कॅन्टीनला आलेलो आहे आपल्या भाऊ बरोबर, स्वप्नील भाऊ बरोबर. तर अशा प्रकारे कॅन्टीनचं कसं असतं, जेवढे अवेलेबल आयटम आहेत ना ते इथं लिहिलेले असतात आणि त्याच्यावर कोड नंबर लिहिलेला असतं. ते चालतंय, कोड नंबर लिहिलेला असतो. ते कोड नंबर आपण लिस्टवर लिहायचा, हे भाऊनी लिहिलेत असं, आणि ते सामान आपल्याला काढून देतात. अशा प्रकारे आहे. ये भाई अपना है, इसको भी आना है ब्लॉग में. आप सर कहाँ से हो? यूपी से. क्या नाम आपका? मोहम्मद कैफ. आप तो कैफ मोहम्मद कैफ के भाई लगते हो. बस ओके, बस दादा. तर पाहू शकता इथं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन 122 RCC दजोजीला टिमर म्हणून आहे. इथं आपण मुक्काम केला होता. इथं महादेवांचं मंदिर आहे, पाहू शकता आतमध्ये. आणि इथं दर्शन केलं. आणि हे आपले सरांनी हे एवढं सगळं सामान मी आता कसं ॲडजस्ट करायचं. कॅन्टीनमधलं सामान घेऊन दिलं एवढं सगळं. की बघा, निरमा पावडर, साबण, कपड्याचं साबण, आंघोळीचं साबण, अजून मॅगी,
कोलगेट, ब्रश, परफ्यूम ही सगळं म्हणजे जेवढं लागतंय त्याबरोबर हे फळसाणाचे पॅकेटं वगैरे असलं घेऊन दिलं मित्रांनो. तर मित्रांनो खरंच धन्यवाद सरांचा, इतका भारी पाहुणचार केला, त्याबरोबर हे साहित्य पण घेऊन दिलं. तर धन्यवाद खरंच सरांचं. आता दोघं पण ड्युटीला गेलेले आहेत. आता हे बॅगमध्ये भरून निघणारे. स्वप्नील सरांची भेट घेऊन जातो. संदीप सर ते गेले, त्यांची लांब ड्युटी. स्वप्नील सर इथं तर त्यांना भेटून जाणार आहे. चला बाय बाय. हां मित्रांनो आता फायनली निघतोय. हे आपले सर. ओके थँक्यू सर. कुठले सर तुम्ही? मी पुण्याचा खडकवासलेचे हे सर आहेत आपले. हे सर आपले तुळजापूरचे आहेत. तर सरांना भेटून चांगलं वाटलं. आता फायनली आपला प्रवास आजचा सुरू होतोय. द्या सर मी ते. कुठं करणार तुम्ही? हां आता मुक्काम मी ह्याला जो बालटालला काय ना मुक्काम आज. चालवते का गाडी? नाही इथपर्यंत तर न्यायचे. आम्ही देऊ ना कॅन्टीनमध्ये. आम्ही तिथे चाललोय. ओके नाही बघू आज पास बनला ना तर हां मेडिकल पण भेटते पास. ठीक है सारा टैंक हो जाएगा तो साफ पेट्रोल कमी केलं काय पाहुणीला. काल काम केलं जरा गाडीचं, त्याने पेट्रोल थोडं नाही ते एका कितीमध्ये चालू होती. तिथं शोरूमला चला मित्रांनो निघतोय आता. ते स्वप्नील सरांना फोन करतो आणि जाऊया आता. मित्रांनो तर फायनली निघतोय जोजीला 122. जोजीला बाल्टा सोनमार्ग 54 किलोमीटर जायचे आपल्याला. मित्रांनो तर फायनली आपण आता निघालोय सोनमार्गच्या दिशेने. आज यात्रा पास बनवायचं टार्गेट आहे, उद्या यात्रेला जायचं टार्गेट आहे आपलं. आणि बघूया मग तिथे एखाद दिवशी रेस्ट करायचं होती विचार आहे. रेस्टच्या दिवसात पण बघूया काय होतं. वळण जाऊन आलं. कंगन म्हणून लागलाय. जिल्हा आहे का तालुका आहे माहीत नाही आहे, पण लागलाय कंगन. पाहू शकता गजबज आहे रोडला सगळी. तो बघा बोर्ड लागला आहे आपल्याला. आता लेह 395 किलोमीटर, कारगिल 169 किलोमीटर, द्रास 112 किलोमीटर, सोनमार्ग 50. आपल्याला इथं जायचं आहे बालटालपाशी आज. तर चला जाऊया. इथनं एक फोटो काढूया गाडीचा. ओके त्याच्या अगोदर पेट्रोल टाकून जाऊया. भाई किधर से? यूपी से. मुरादाबाद से क्या? ओके हाँ ओके हाँ मैं ना थोके लद्दाख जाऊँगा मैं. ओके ठीक है. मित्रांनो तर इथं सिलेंडर भेटतोय आपला छोटा. तर ते सिलेंडर घेऊ म्हणजे मॅगी बिगी करायला. आता मॅगी घेतली ती सिलेंडरचंच गोष्ट होती फक्त. ती संपलं आहे आपल्याकडचा. सिलेंडर घेतला म्हणजे ओके होऊन जाईल. मित्रांनो तर आलोय आता सिलेंडर घ्यायला. भाई कितने का ये? ओके जम्मूत हे बऱ्यापैकी भेटून जाईल कुठं पण. हे अशा प्रकारचे गॅस ही 500 रुपयाला शिगडी. कितने को है भाई ये? 500. कोई कम ज़्यादा? 10-20 रुपये कम. और ये कितने का? ये 250 का. तो छोटा वाला नहीं है क्या? छोटा वाला इसका? वो थे मेरे पास. ओके इसमें कुछ लेस होगा? इसमें कुछ लेस होगा? 200 में हो जाएगा? 200 नहीं है, 210 दे देना सर. 210. मैं तो ऑल इंडिया घूम रहा हूँ सर. ऑल इंडिया मोटरसाइकिल से? हाँ अभी कहाँ रुक रहे? अभी तो मैं आरसीसी कैंप में रुका था 112. अपना ये ब्रो का रहता है ना बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन का. BRO में रुका था. सर कुठले? मी नागपूरचं. नागपूरचे. मी बारामतीचा आहे.
नेम प्लेट नंबर प्लेट पाहिली ना. हां 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 नाही मला वाटलं इथं लई मोठा ग्रुप दिसतो. एकटंही महाराष्ट्रातले भेटतील इथं. कहाँ तक जाना है? ऑल इंडिया ना अब कहाँ जाना? अभी तो मैं सोनमार्ग जाऊंगा, बालताल में आज पास बनाऊंगा, कल यात्रा करूंगा. और अभी रश कम हो गया ना पूरा, क्या है अभी भी रश? यात्रा में भीड़ कम हो गई क्या है अभी भी? चल रही है, भीड़ है ना? जैसे कल 3,500 हाँ हाँ आए थे श्रद्धालु. नहीं पर पास तो उधर तुरंत बन जाएगा ये क्या? कार्रवाई निकल रही है. ओके जी, ये कार्रवाई है. ओके जी. आपको मेरे वजह से कोई दिक्कत नहीं है? नहीं कोई दिक्कत नहीं है. ओके जी. बिल्कुल फ्री रहो आप. बस एक कार्रवाई क्रॉस हो जाए फिर निकल जाना आप. ओके ओके जी. ये इधर से निकली हुई है क्या आपने? ह्याच्यात ना आली का श्रीनगर वरून आलेला कॉल आहे का? आर्मीची कान नाही आहे ते निघून जातात ते काही. ओके ओके चला. साईडने चालत राहते. ओके तुम्हाला भेटून चांगलं वाटलं सर. काही नाही. हां 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 आता ते किती दिवसाचा प्रोग्राम आहे? आता 2.5 महिने झाले, अजून 6 महिने. हां चला ठीक. चला चला जाऊ तुम्ही बसा, मी थांबतो तोपर्यंत तिथं कोपरा कॉनवाई जाऊन देतो. नाही सर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहे सोनमार्गला, तिथनं आपण जाणार आहे बालटालला, तिथं आपण यात्रा पास बनवणार आहे, मग अमरनाथ यात्रेला जाणार आहे. तर नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब करा. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.